वेलकम टू दर्शना कासट्स ब्यूटी हब। अब किसी भी तरह के मेकअप के लिए आपको दूर जाने की आवश्यकता नहीं, क्योंकि आपकी सिन्नर में ही उपलब्ध है आपकी सुंदरता में चार चांद लगाने के लिए दर्शना इंटरनेशनल ब्यूटी हब एंड एकेडमी। यहाँ ब्राइडल मेकअप, पार्टी मेकअप, वेट लुक मेकअप, पोर्टफोलियो मेकअप, रैप लुक मेकअप, एयर ब्लश मेकअप जैसे अनेकों लुक्स पाएं, वो भी कम कीमत में। इसके अलावा स्किन ब्लीच, फेशियल ब्लीच, थ्रेडिंग, वैक्सिंग, बेसिक एंड एडवांस मैनिक्योर, पेडिक्योर, हेयर स्पा, हेयर रिबॉन्डिंग, रिलैक्सिंग, स्मूथिंग, स्ट्रेटनिंग, डैंड्रफ ट्रीटमेंट, फॉलिंग हेयर ट्रीटमेंट और आप यहाँ करवा सकती है अनेकों डिजाइन में हेयर कट सिर्फ दर्शना कासट के ब्यूटी हब में। तो देर ना कीजिए, क्योंकि मेकअप की दुनिया कर रही है सिर्फ आपका इंतजार। जल्दी आइए दर्शना कासट इंटरनेशनल ब्यूटी हब एंड एकेडमी में। हमारा पता तानाजी चौक, सिन्नर। कॉन्टैक्ट नंबर 7373220900। तो एक बार अवश्य पधारे दर्शना कासट इंटरनेशनल ब्यूटी हब एंड एकेडमी। रविवार दिनांक 1 मे रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याचा 62वा वर्धापन दिन सिन्नर तहसील कार्यालय येथे मोठ्या उत्साहात आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला। तसेच यावेळी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांना आदरांजली वाहून 1 मे जागतिक कामगार दिनाच्या देखील शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी आमदार माणिकराव कोकाटे यांनी तहसीलदार राहुल कोताडे व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या समवेत सुरू असलेल्या पोलीस स्टेशन इमारत कामाची पाहणी केली। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रांतीय राज्य मुंबई प्रांतात विलीन करण्यात आली। त्यावेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते। त्याचवेळी भाषांवर प्रांत रचनेची मागणी जोर धरू लागली। गुजराती भाषिकांना स्वतःचे वेगळे राज्य हवे होते। त्याचवेळी मराठी भाषिकांनी देखील स्वतंत्र राज्याची मागणी केली। त्यासाठी आंदोलनही झाली। 21 नोव्हेंबर 1956 रोजी तणावाचे वातावरण निर्माण झाले, तरीही महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले। त्यामुळे मराठी माणसे चिडली। या निर्णयाचा आंदोलनातून निषेध व्यक्त करण्यात आला। फ्लोरा फाउंटन चौकात कामगार संघटन झाले। एक विशाल मोर्चा काढण्यात आला। त्यावेळी सरकारने पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले। सत्याग्रहीमुळे पोलिसांचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले। तेव्हा तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना गोळीबार करण्याचे आदेश दिले। गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 आंदोलक हुतात्मे झाले। या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे अखेर सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली। म्हणून 1 मे रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली व सर्व शासकीय कार्यालयात 1 मे रोजी ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन व 106 हुतात्मे कामगारांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कामगार दिन साजरा केला जातो। सिन्नर तहसील कार्यालयात तहसीलदार राहुल कोताडे यांच्या नेतृत्वाखाली हा 62वा महाराष्ट्र दिन आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला। त्यानंतर आमदार कोकाटे यांनी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या समवेत येथे सुरू असलेल्या पोलीस इमारत कामाची पाहणी केली व येथील तांत्रिक बाबी व अडचणी जाणून घेत संबंधित विभागाला सूचना करण्यात आल्या। यावेळी तहसीलदार राहुल कोताडे यांनी SNUच्या माध्यमातून सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या। SNUसाठी समाधान आव्हाड। नमस्कार, मी राहुल कोताडे, तहसीलदार सिन्नर। आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन। आजच्या या दिवसानिमित्त तहसील कार्यालय सिन्नर येथे तालुक्याचा मुख्य प्रशासकीय समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। आजच्या या दिवसाबद्दल मी सिन्नर तालुक्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद।